क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करण्याच्या डिफरंट मेथड्स आहे. त्यामधली एक मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. बट ही मेथड यूज करताना आपल्या मनामध्ये थोडा धाक असतो किंवा यामध्ये काही कन्फ्युजन असतं, तेच आपण इथे क्लिअर करणार आहोत. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ह्या मेथडचा यूज करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. फर्स्ट थिंग, जे इक्वेशन आहे ते इक्वेशन नेहमी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये पाहिजे. याचा अर्थ काय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा नेहमी 1 पाहिजे, किंवा मी असं बोलेन एक्स स्क्वेअर हा अलोन पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासोबत बाकी दुसरा कोणता नंबर नको. दिस इज फर्स्ट स्टेप. सो फॉर एक्झाम्पल हे इक्वेशन आहे, या इक्वेशनचे मला रूट फाइंड करायचे आहे युझिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर सगळ्यात आधी मला बघावं लागेल एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे 1 आहे का नाही. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 5. मग हा 5 मला गायब करायचा आहे. गायब करायचं म्हणजे मी 5 डायरेक्ट काढून टाकू शकते का नाही. तर 5ला मला गायब करण्यासाठी काय करावं लागेल, थ्रूआउट इक्वेशनला म्हणजे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड याला 5 ने डिवाइड करावं लागेल. ज्यावेळेस 5 ने डिवाइड करेल त्यावेळेस हे इक्वेशन अदर फॉर्ममध्ये असं होईल. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे आता मी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करू शकतो. आणि त्यानंतर सेकंड स्टेप असते, आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये बी आयडेंटिफाय करायचा. बी म्हणजे काय, एक्स सोबत कोणता नंबर आहे. या ठिकाणी बी एक्स सोबत कोणता नंबर आहे, -4/5. सो या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय आहे, -4/5. बी आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला करायचा असतो b/2 आणि b/2चा स्क्वेअर. हा b/2चा स्क्वेअर आपल्याला त्या इक्वेशनमध्ये किंवा लेफ्ट हँड साईडमध्ये ऍड करायचा आणि सबट्रॅक्ट करायचा. या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय आली, -4/5. b/2 काय असणार आहे, -4/10 और -2/5 सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. मला करायचं आहे b/2चा स्क्वेअर ह्या इक्वेशनमध्ये एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट. बघा, एक्स स्क्वेअर ॲज इट इज, bx ॲज इट इज. इथे मी करत आहे b/2 स्क्वेअर ऍड, b/2 स्क्वेअर सबट्रॅक्ट, c ॲज इट इज, 0 ॲज इट इज. आता इथे आपण ऍड आणि सबट्रॅक्ट का करत आहोत, कारण इथे आपण टर्म ऍडजस्ट करत आहोत. जर मी फक्त b/2 स्क्वेअर ऍड केला तर इक्वेशनचा ओरिजिनल अर्थ बदलणार आहे. म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी मला -b/2 स्क्वेअर सुद्धा ऍड करावं लागेल, कारण फायनल ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 0च असणार आहे, म्हणजे ओरिजिनल इक्वेशन ॲज इट इज राहणार आहे. या ठिकाणी b/2 ची व्हॅल्यू आहे -2/5. म्हणून मी काय करणार, या इक्वेशनमध्ये फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म ॲज इट इज. या ठिकाणी मी प्लस b/2 स्क्वेअर मायनस b/2 स्क्वेअर करणार. म्हणजेच काय, मी b/2 स्क्वेअर ऍड केला, सबट्रॅक्ट केला, बाकीच्या दोन्ही टर्म सारख्याच. त्यानंतर हे पहिले 3 टर्म एकत्र घेणार, ह्या 2 टर्म एकत्र घेणार आहे. इथे ते काही सिंपल कॅल्क्युलेशन असणार आहे. ह्या पहिल्या जर मी 3 टर्म एकत्र घेतल्या, हे कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. म्हणजेच काय, हे कशाचे एक्सपान्शन आहे, x - 2/5 स्क्वेअरचे एक्सपान्शन आहे. आणि ह्या ज्या 2 टर्म आहे, या 2 टर्म याचं मला कॅल्क्युलेशन करायचं आणि ह्या 2 टर्म मला राईट हँड साईडला पाठवायच्या. सो x - 2/5 स्क्वेअर इज इक्वल टू √19/5 स्क्वेअर. दोन्ही साईडचे ज्यावेळेस मी रूट घेईल प्लस मायनस साईन कन्सिडर करेल, त्यानंतर रिअरेंजमेंट करून मला x ची व्हॅल्यू मिळणार आहे.